नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मस्त अशी भोगीची चमचमीत झणझणीत अगदी माझ्या पद्धतीने भाजी कशी केली ती दाखवणार आहे. त्याचबरोबर भोगीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांती आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती भोगी. भोगीच्या दिवशी आजही संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी भोगीसाठी खास बनवलं जातं हे पारंपरिक जेवण. परंपरेनुसार चालत आलेलं, पण गावागावानुसार त्याची नावही बदलतात, पद्धती बदलतात, चवी बदलतात. आज मी तुम्हाला भोगीची माझ्या पद्धतीने केलेली भाजी दाखवणार आहे. थोडीशी कोल्हापुरी, झणझणीत आणि थोडीशी घरगुती, आपल्या सगळ्यांना आवडेल अशी. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय, तुम्ही या भाजीला काय बोलता? बरेच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही भाजी. तुमच्याकडे या भाजीला भोगीची मिक्स भाजी असे बोलले जाते. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. थंडीच्या या सीझनच्या मस्त अशा फ्रेश भाज्या बाजारात येतात आणि त्या सगळ्या भाज्या आपण एकत्र करून ही भाजी बनवतो आणि या मिक्स भाजीला भोगीच्या दिवशी भरपूर असा मान असतो. सगळीकडे महाराष्ट्रात घरोघरी ही भाजी बनवली जाते. काही ठिकाणी भरपूर अशा पालेभाज्याही घातल्या जातात, फळभाज्या घातल्या जातात. आपल्याला या भाजीसाठी कोणतंही वाटण वगैरे काहीच करायचं नाहीये. फक्त काय करायचंय, एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत इथे. ही एक छोटी वाटी आहे, यातलंही मी अर्ध घेणार आहे. इथे खोबरं खिसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे तीळ घेतलेला आहे. तीळ मी पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे इथे घेतलेले आहेत. ते भाज्या बघा आता काय काय घेतलेल्या आहेत त्या. भाज्यामध्ये मी गाजर घेतलेला आहे. गाजर असं पातळ स्लाइस करून घेतलेला आहे. त्याचबरोबर भरपूर अशा पालेभाज्याही घातल्या जातात बऱ्याच ठिकाणी, पण मी तर कधी घालत नाही. पण कांद्याची पात माझ्याकडे होती ती मी घालणार आहे. त्यातला पातीचा कांदा आहे तो फोडणीसाठी घेणार आहे. पात आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. आमच्याकडे ना पालेभाजीची वेगळी अशी भाजी केली जाते, मेथी किंवा कांद्याची पात यामध्ये नाही घालत. आणि या सगळ्या फळभाज्या आणि शेंगभाजीची वेगळी भाजी केली जाते. काटेरी अशी वांगी घेतली आहेत मस्त. त्याचबरोबर इथे वरणा घेतलेला आहे, मटार घेतलेला आहे, ओला राजमा आहे, याला डारकोही बोलतात. फोडणीमध्ये घालण्यासाठी पातीचा कांदा घेतलेला आहे. एक मोठी वाटी घेवडा घेतलेला आहे. घेवड्याने खूप छान भाजीला चव येते आणि आमच्या घरी सगळ्यांना घेवडा आवडतो, त्यामुळे घेवडा भरपूर प्रमाणात मी घेतलेला आहे. वांगी नंतर आपण कट करून घालायचे आहेत. वांगी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी आधीच कट केली असते, काळी पडली असती. एक बटाटा, टोमॅटो, बोरं घेतलेले आहेत. संक्रांतीचा सण म्हणजे तीळ आहेत तर गुळ तर लागणारच ना, त्यासाठी ते गुळ थोडा घेतलेला आहे. कढई घेतली. कढई तापल्यानंतर मगाशी ठेवलेले शेंगदाणे होते ना, ते यामध्ये टाकले. शेंगदाणे छान खरपूस असे परतवून घेतले. त्याचबरोबर तुम्हाला मगाशी जे खोबरं दाखवलं होतं ना, तेच खोबरं मी किसून यामध्ये घातलेलं आहे. खोबऱ्याची छोटी वाटी होती, त्यातलंही अर्ध खिसून मी घातलेलं आहे यामध्ये. तीळही आपल्याला यामध्येच घालायचं आहे. तीळ आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे, नाहीतर ते भाजीमध्ये असं कचकच लागतं. खरपूस खमंग असं तीळ भाजलं की भाजीची चवही वाढते, छान तेल सुटतं भाजीला. शेंगदाणे, तीळ, खोबरं छान असं खरपूस भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे थंड झाल्यानंतर आपल्याला जाडसर असं ह्याचा कूट करून घ्यायचा आहे. तीळ, शेंगदाणे आणि खोबरं ह्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते, खमंगपणा येतो. त्याचबरोबर भाजीला तेलही छान सुटतं. तर कढईमध्ये थोडंसं तीळ मी ठेवलं होतं, 1 चमचाभर होईल एवढं ठेवलं होतं. त्यात 4 पळी मी तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये तो मगाशी कांदा दाखवला ना पातीचा, तो बारीक चिरून घातलेला आहे. कांद्याच्या पातीने ना छान चव येते. लसणाची पात असेल ना तरीही घालू शकता. त्याचबरोबर घरचा नेहमीचा कांदा एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. कांदा व्यवस्थित परतवून घेतला मस्त असा खरपूस. आता काय करायचं आहे, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी मगाशी दाखवला ना, तोच बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत ना आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो परतताना मी यामध्ये भाजीच्या चवीचंच मीठ घालून घेतलेलं आहे. म्हणजेच 1 चमचा भरून इथे मी मीठ घातलं. तर यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्याही घालायच्या आहेत. त्याचबरोबर टोमॅटोही छान विरघळला जातो. मिठामुळे पटकन परतला जातो, मऊ होतो, म्हणून मीठ घातलं. आणि आता यामध्ये एक एक करून मी सगळ्या भाज्या घालणार आहे. भाज्या सगळ्या घातल्या ना, यामध्ये 1 मिनिटभर छान भाजून घ्यायच्या. मग अशी मी तुम्हाला दाखवल्या ना, त्या एक एक करून सगळ्या भाज्या यामध्ये मी घालत आहे. ओला राजमा, ओला वाटाणा, वरणा म्हणजेच पावटा, हरभरा घातलेला आहे, ओला हरभरा, गाजर घातलेला आहे. मग अशी तुम्हाला जी बोरं दाखवली ना, ती बोरं मी यामध्ये घातलेली आहेत. त्याआधी मी बोरं कधीच घातली नव्हती, पण मान आहे ना बोरांचा या भाजीला. त्याचबरोबर इथे घेवड्याच्या शेंगा घातलेल्या आहेत. एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला, साल न काढता ह्याच्या फोडी करून घातलेल्या आहेत. फ्लावर घातला आहे. वांगी आता चिरून घालायचे आहे. त्याआधी आपल्याला ही भाजी ना 1 मिनिटभर छान अशी परतवून घ्यायची. वांगी कशी लगेच शिजली जातात, त्यामुळे वांगी थोड्या वेळाने मी घालणार आहे. आधी ही तेला मिठामध्ये छान अशी भाजी 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायची. मीठ मस्त असं मुरलं जातं प्रत्येक भाजीमध्ये, त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते. त्याचबरोबर भाजी लवकर शिजण्यासही मदत होते. हरभरा, पावटा,
परत राजमा, हे सगळ्या भाज्या ना शिजायला थोडा वेळ लागतो. म्हणून तेलामध्ये अशा भाजून घेतल्या ना भाज्या, की पटकन शिजण्यासही मदत होतात. पूर्णपणे भाज्याचा रंग बदलला आहे बघा. आता काय केलं, अर्धा चमचा हळद घातली, 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, घरची चटणी. ही चटणी घातल्यानंतर छान असं 1 मिनिटभर परत एकदा परतवून घेतलं. मंद आचेवर ना झाकण ठेवलं आणि दणकून अशी एक मस्त वाफ काढून घेतली. झाकण ठेवलं, त्याच्यावर मी पाणीही ठेवलं होतं. पाणी असं वर ठेवलं ना, खाली तळ लागत नाही बघा भाजीला. भाजी अजिबात करपत नाही. मस्त वाफेवर भाजी शिजते थोडीफार. अशी ही भाजी आपण खाऊ शकतो बरं का, खूप छान लागते. पण आपल्याला थोडी रसरशीत भाजी करायची आहे ना, म्हणून मगाशी ठेवलेलं पाणी ते गरम झालेलं यामध्ये मी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित परत एकदा परतवून घेतलं आणि यामध्ये आता मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे थोडीशी कांद्याची पात होती, ती मी चिरून यामध्ये टाकलेली आहे. भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली. शेंगदाणे, खोबरं आणि तीळ याचं कूट केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. कूट बघा असं जाडसरच ठेवायचं शेंगदाणा, जास्त बारीक नाही करायचं. यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले नाहीत, असं शेंगदाण्याचा कूट करूनच टाकलेला आहे. शेवटी यामध्ये गूळ टाकायचा आणि मंद आचेवर 1-2-3 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची. हे बघा, याच पद्धतीने झाकण ठेवून मंद आचेवर भाजी मी 1-2-3 मिनिटं छान शिजवून घेतली. भाजी मस्त शिजली आहे बघा. भाजीचा रंग बघा किती छान आला आहे. प्रत्येक ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आज मी माझ्या पद्धतीने जी भाजी करते ती दाखवली आहे. तुमची कोणती पद्धत आहे, तुम्ही कशी करता ते नक्की कमेंट करून सांगा. भाजी आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. मस्त अशी भोगीची झणझणीत चरचरीत अशी भोगीची भाजी आपली तयार आहे. एका साईडला गरमागरम भाकरी सुद्धा मी केली आहे. मऊ खुसखुशीत अशी गरमागरम बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि ही भाजी आजच्या दिवशी खाण्यासाठी खूप म्हणजे खूप छान लागते. शेवटी भरपूर अशी कोथिंबीर टाकली परत. भाजी आपली तयार आहे. तर मंडळी, आज मी भोगी निमित्त माझ्या घरी केलेली भाजी, भोगीची मिक्स भाजी कशी केली ती दाखवली आहे. रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल. आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी शेअर करा. आज महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात ही भाजी भाकरी केली जाते. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. पण आज मी माझ्या पद्धतीने जी भाजी शेअर केली आहे. चला तर मग, भोगीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. त्याचबरोबर उद्या संक्रांत आहे. संक्रांतीच्याही तुम्हाला शुभेच्छा. भोगीची आज भाजी भाकरी आपण केली आहे. त्याच्याबरोबर मेथीची भाजी किंवा कांद्याची पात अशी पालेभाजीही केली जाते. डाळाचा भात, त्याचबरोबर दही असतं भातावर. असं सेम पद्धतीने ताट केलेलं आम्ही घरोघरी अगदी पूर्वीपासून परंपरेनुसार ना सेम अशा पद्धतीने ताट सजवून ना प्रत्येकाच्या घरी शेजारी भाजी भाकरीही देतो. सोबत कांद्याची पात, गाजर, तिळगुळ. प्रत्येकाची चव एक निराळी असते, मस्त असते. तर मग धन्यवाद.